कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण पंढरी कमला हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय चला इकडे पुढे जागा आहे मावळी इकडे बसून घेतलं तर चालेल पुढे ज्याला कोणाला पायाचा त्रास असेल त्याने चेअरवर बसले तरी चालेल मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माधा रुक्मिणी पांडुरंगा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा समचरणं सरोजं सांद्रनिदाबुधाभं जगणितपानि मण्डना मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदणं कंचनेत्रं सदय धवळहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यात्री त्रैजननी देवाची काय माझी वाणी मानल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया दे
बरी न करावा अभिरू मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या पुंडरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उपजते ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली होती महान वैष्णव माऊली ज्ञानोबराया यांच्या पवित्र अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील दुसऱ्या अध्यायाची 159 क्रमांकाची ओवी आहे. आणि या ओवीद्वारे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना उपजी या शब्दाचा अर्थ असा आहे, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जाणं आहे आणि ज्याला जाणं आहे त्याला पुन्हा येणं आहे. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबराने याच्यासाठी एक दृष्टांत छोटासा दिला. जसं आपल्या घड्याळाचे काटे ते थांबत नाहीत बाबा, आहे का नाही? जसे घड्याळाचे काटे थांबत नाहीत तसं हे जन्म मृत्यूचे जे चक्र आहे, जन्माला येणं मरण जन्माला येणं मरण हे सुद्धा बाबा थांबत नाहीत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं तितका महत्वाचा आहे. आज या ठिकाणी वैकुंठवासी मारुती बाबा परशुराम पाटील यांना जाऊन बाबा आज 13 दिवस झाले आणि त्यांच्या 13व्या निमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात. आज या ठिकाणी ज्याने मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, सर्वांचे लाडके असणारे आमचे आप्पा बोराडे असतील, आणि या ठिकाणी वडील गेल्यानंतर काय दुःख असतं बाबा हे त्या लेकरांना विचारायला लागलं आपल्याला, आहे का नाही? आज या ठिकाणी आपले दुःखी संतोष दादा असतील, तुकाराम दादा असतील, नजे दादा असतील, प्रवीण दादा असतील, आज खऱ्या अर्थानं या पाटील कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला, हे दुःख सहन करण्याची भगवान परमात्मा त्यांना शक्ती देऊ. आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ वदप पंचकोशी मधून आलेले भाविक जन हो, कोणी कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गाथाकार असतील, संगीतकार असतील, राजकीय क्षेत्रामधील असतील, सामाजिक क्षेत्रामधील असतील, अनेक क्षेत्रामधील दिग्गज कलावंत असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. महाराज आज बाबा जात असताना कधी कधी महाराज मी तुम्हाला सांगू, प्रत्येक कार्यक्रम मी सांगत असतो, प्रत्येकाने आपला काळ ओळखला पाहिजे. आपल्याला कधी जायचंय हे जात असताना आपण काल वेळ ही आपण जपली पाहिजे. आणि जपत असताना नेमकं ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा पालखीच्या सोहळ्यामध्ये असताना वारीच्या संदर्भामध्ये त्यावेळेला बाबाने बार्शीला देव ठेवला. आणि काय बाबांचं भाग्य, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याच्या दिवशी बाबांना अग्नी दिला. हे प्रत्येकाच्या नशिबात होत नाही. आज बाबा या कुटुंबातून गेल्यानंतर सर्वांना या पाटील कुटुंबाला त्याचं दुःख आहे, पण त्यांनी त्यांचा काल साधला. म्हणून प्रत्येकाने आपला काल साधला पाहिजे. कारण येथे जन्माला आल्याच्या नंतर बाबा इथं राहता येत नाही, प्रत्येकाला जाणे. आणि आपलं आयुष्य किती आहे बाबा? अल्प आयुष्य, 100 वर्षाचं आयुष्य. अल्प आयुष्य मानव देव, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहिला. अल्प आयुष्य त्याच्यामध्ये आपलं तारुण्य आहे, त्याच्यामध्ये बालपण आहे, तारुण्य पण आहे, म्हातारपण आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्याधी आहेत. मग भजन करण्यासाठी आयुष्य शिल्लक कुठे आहे? म्हणून महाराज म्हणतात, क्षणोक्षणी आची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू आपल्याला तोडून जायचं असेल तर फक्त एक नाम आहे, तेच आपल्या पाठी जाणार आहे.
आणि हे करत असताना मानवाला फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. कृत युगामध्ये मानवाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000. कृतयुगानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. माणसाचं आयुष्य झालं 10,000 वर्ष. त्याच्याही नंतर द्वापारयुग आलं आणि द्वापारयुगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झाला. माणसाचं आयुष्य झालं 1,000 वर्ष. त्याच्याही नंतर कलियुग आलं आणि कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झाला. माणसाचं आयुष्य झालं अवघं 100 वर्षाचं. आहे का नाही? आमच्या भाऊ बाबा सांगतात तो जन्माला आल्याबरोबर बाबा इथं कुणालाच राहता येत नाही. त्याच्याकडे किती विद्वत्ता असू द्या, त्याच्याकडे किती ज्ञान असू द्या, अजिबात राहता येत नाही. 9वीं मर गए 10वीं मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. वीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. इथं आल्याच्या नंतर बाबा मोठमोठ्या योजना जावं लागते. इथं थांबता येत नाही. अहो नवे संतांना सुद्धा जावं लागलं आणि देवांना सुद्धा जावं लागलं. आपलं कार्य संपून त्यांना सुद्धा इथून या मृत्यू लोकातून जावं लागलं. आहे का नाही? जात असताना बाबा त्या देवांना सुद्धा इथं राहता आलं नाही. आणि हे करत असताना बाबा काही लोक म्हणतात बाबा आम्हाला लवकर घेऊन जा वरती. आता वरती जाऊन काय करायचं आपल्याला? त्याचं काय पुण्य का तुम्हाला? त्याचं तुम्हाला एखाद्या वेळी अमृत मिळेल. पण ते स्वर्गातले लोक, स्वर्गातला देव ते इच्छा करतात देवा त्या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्माला घाल. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक व्हावा जन्मामा. आणि त्यावेळेला पुण्य फक्त कुठे या मृत्यू लोकांमध्ये या संतांच्या सहवासामध्ये. ज्ञानोबरांचे गोवे मग या पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची उठी उतरी आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या देवांना सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये बाबा यावं लागतं. कशासाठी? पुण्य कमवण्यासाठी. पुण्य एकदा संपलं की पुन्हा त्यांना जावं लागतं. आहे का नाही? येथे नाही उरू आले अवतारू ये रते पामर जीव किती. असे कितीतरी जीव इथे जन्माला आले आणि कितीतरी गेले. महाराजांनी मला एकाच रस्त्याने प्रश्न विचारा. महाराज एक सांगू का? म्हटलं सांगा बाबा. म्हटलं भजन केल्यानंतर त्याला सुद्धा कालच घेऊन जातो. आणि काही लोक तर भजनच करत नाही. कधी एकादशी करत नाही, चतुर्थी करत नाही, सोमवार करत नाही, कधी उपासना सद्गुरूची करत नाही. मग त्यांना सुद्धा यमच न्यायला येतो. म्हटलं येतं कोणत आहे? आमच्या सद्गुरू माऊलीला विचारलं बाबा मला असा काय प्रश्न केलाय? महाराजांनी गोड उत्तर दिलं बाबा. सद्गुरू ते त्यांनी सांगितलं बाबा जो भजन करतो त्याचा ऐक. जशी मांजर या घराहून पलीकडच्या घरावर उडी मारत असताना लेकराला डास लागू देत नाही. जो भजन करतो ना काल त्याला तसा घेऊन जातो. आणि काही लोक भजन करत नाही, कुठल्या दिवशी काही खातात, त्याला कसा नेतो ऐक. जसा उंदरावर भोका झडप घालतो तसा काल त्याच्यावर झडप घालतो. मला सांगा काल झडप घालत असताना त्यावेळेला भोका झडप घालत असताना तो मायेची प्रेमाची घालतो का? नाही घालत ना. मग तसा पाहतो उंदीर घेऊन जाये भोका तैसा काल लोका नेता असे. तसा काल घेऊन जातो बाबा. म्हणून प्रत्येकाला भजन केलं पाहिजे. भजन का केलं पाहिजे? नामस्मरण का केलं पाहिजे? उपासना का केली पाहिजे? त्या दिवशी कार्याच्या कीर्तनामध्ये मी सांगितलं उपासना केल्यानंतर आपण ज्या वेळेला सद्गुरू माऊलीचं ध्यान करतो. सद्गुरू माऊली कुठेच बाबा? या हृदयामध्ये. इथं अधिष्ठान आहे. हृदये मंदिरी जे जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. पण कधी होईल? तुम्ही रोज त्याचा जप केला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, तिथं लक्ष पाहिजे. म्हणून काही मोठमोठे महात्मे बाबा होऊन गेले. त्यांनी आपला काल साधला. काय काल साधला असेल याच्यामध्ये तुम्हाला दृष्टांत देतो. प्रत्येकाला
जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा माहिती आहे का नाही? पण तो गाथा कोणी निर्माण केला, त्या गाथ्याचे लेखक कोण झाले हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. जसं एखादा सिनेमा असेल त्याच्यामध्ये कलाकार असतील, पण त्या कलाकाराच्या पडद्याच्या मागे डायरेक्टर असतो. बाबा तू त्याचं नाव कोण घेतं का? नाही घेत. मग तसा खऱ्या अर्थानं डायरेक्टर म्हटलं संताजी महाराजांकडे. काय त्यांची विद्वत्ता असेल बाबा. माणसं परमार्थ करतात त्याच्यात नवल नाही. संताजी महाराज जन्मडेनं बैल परमार्थामध्ये आणला, सखा नावाचा बैल. काय त्यांचा परमार्थ असेल, काय त्यांची योग्यता असेल. अहो जो बैल जगद्गुरु तुकोबारायांचं अभंग ऐकल्याशिवाय त्या घाण्याला चालत नव्हता. काय त्यांची विद्वत्ता असेल बाबा. आणि एक दिवस असा प्रसंग घडला, तो सखा नावाचा बैल त्या घाण्याला झुंपला. घाण्याला झुंपल्याबरोबर बाबा बराच जितकं तेल काढायचं होतं महाराजांनी तेल काढून दिलं. महाराज म्हणू लागले पत्नीला, मला गावाला जायला लागलं, जरा एक 10-15 दिवसासाठी बाहेर जातोय, तू सांभाळ. ज्यांना जितकं तेल पाहिजे होतं, जसं आपल्याकडे आता दुधाचा बऱ्याचशा लोकांचा धंदा आहे, तर दुधाचा उकाडा असतो तसा तो तेलाचा उकाडा होता. ज्यांना जेवढं तेल पाहिजे तेवढं प्रत्येक जण घेऊन गेलं. पण काही लोक असेच बाबा, त्यांना माहिती आहे यदा कदाचित महाराज नाही म्हटल्यानंतर काही काणी आगाऊ तेल आणलं, जास्त तेल आणलं आणि 8 दिवसामध्ये तेल संपून गेलं. पण काही लोक त्या महाराजांच्या पत्नीला म्हणू लागले, काय म्हटलं तेल शिल्लक राहिले नाही, म्हटलं मालक आहेत पुढं. पण कधी कधी महाराज, मी पण दुकानदार आहे, मला माहिती आहे. कारण एखाद्या वेळेला एखाद्याची जर उधारी असेल ना, नेताना माणूस लय गोड गोड बोलतो आणि देताना महाराज आहे का नाही. मग तसा पैसे तर त्यांनी काही दिले नाही, पण म्हणू लागले तेल संपल्याला काय करावं. ती म्हणू लागली मालक येते ना 2 दिवसामध्ये. नंतर ते त्या बाजूला सांगितलं, बाजू इकडे ये. म्हटलं काय आहे. तू एक काम कर, त्या सखा नावाच्या बैलाला झुंप. त्या घाण्याला बैल घाण्याला झुंपला. घाण्याला झुंपल्यानंतर बैल पाऊल ठेवायला तयार नाही. पण बालूला माहिती नव्हतं जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग ऐकल्याशिवाय बैल त्या घाण्याला चालत होता. आणि त्यावेळेला त्या बालूने इतका त्या बैलाला मारला, रक्तबंबाळ केला. महाराज संध्याकाळी आल्याच्या नंतर त्या गोठ्यामध्ये गेले. गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर काय त्या मुख्या जनावरांचं प्रेम असेल त्या महाराजांवर बाबा, तो त्यांचं चरण साठायला लागला. आणि महाराजांनी अंधार होता म्हणून हात फिरवला आणि हात फिरवल्यावर हात रक्तबंबाळ झाला. म्हटलं याला मारलं कोणी. घडलेला प्रसंग पत्नीने सर्व सांगितला. म्हटलं अरे इतका मारला. मग त्यावेळेला महाराजांनी काय केलं, त्याला सुका चारा खायला दिला. खायला दिल्यानंतर बाबा तो बैल महाराजांनी त्या झुंपला त्या घाण्याला आणि फक्त एकच म्हटलं, भक्तायसे जाना जेदे उदासू. एवढंच ऐकलं त्या बैलांना बाबा, अंगाला काटा मारला. ताबडतोब बैल चालायला लागला. काय विद्वत्ता असेल त्या जगद्गुरु तुकोबराचं नाव घेतल्यानंतर घाण्याला बैल चालतोय ना. आपण माणसं असू महाराज परमार्थ करायला असतोय. काय राजाचं अहो एखादा झेंडे सोहळा असेल तो कितीतरी आता प्रत्येक गावामध्ये महिला मंडळ चांगले हरिपाठ म्हणतात. हे त्या गावाची एक शान आहे. घरामध्ये असे लहान मुलावर त्यांचे संस्कार होतात. पण त्यावेळेला ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांच्या भंडाऱ्या डोंगरावरती भजन करायचे, भजन करायला जात असताना संताजी महाराज जगनाडे गायी घेऊन कुठे जायचं, त्या भंडाऱ्या डोंगरावरती जायचे चारण्यासाठी. जात असताना जगद्गुरु तुकोबरायाने त्यांचा भाव पाहिला आणि भाव पाहिल्यानंतर मस्तकावरती हात ठेवला. सद्गुरूची बाबा एकदा कृपा झाली ना, तुम्हाला काही कमी पडत नाही. मी अनुभवले कमी वयामध्ये. सद्गुरूंना एक पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मध, माझे सुख मज दाविले डोला, जगदी प्रेम कला ज्ञान मुद्रा. एकदा का सद्गुरूची कृपा झाली, आपल्या घरामध्ये सुद्धा आनंद होतो. काही अघटित घडणाऱ्या गोष्टी घडत नाही. ही सद्गुरूची ताकद आहे.
आणि त्या मस्तकावरती हात ठेवल्यानंतर बाबा जगद्गुरु तुकोबरांच्या मुखातून अमृत लहरी बाहेर निघू लागल्या. आणि त्यावेळेला त्या संताजी महाराज जगनाडेंनी काय करावं बाबा, जंगलामधील मोठमोठी पानं घ्यायची, गवताची शाही तयार करायची आणि मोर पिसांची पंख घ्यायची, पिस घ्यायची, ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि एक एक अक्षर लिहायचं. आहे का नाही? आज खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं आपल्याला गाथा मिळाला, नाही तर आपल्याला एकही अभंग मिळाला नसता. आहे का नाही? आणि मग जगद्गुरु तुकोबाराया त्यांचा भाव पाहिला, मस्तकावरती हात ठेवला बाबा. हात ठेवल्यानंतर गाथा तयार झाला. जगनाडे महाराज म्हणू लागले, तुकोबाराया हे तुमचा गाथा घ्या. गाथा महाराजांच्या पुढे ठेवला. महाराजांनी सांगितलं, अरे गाथा माझ्या पुढे ठेवतोय, इथे तुझी मी धोक्त आहे, तू काहीतरी माग. त्यानं सांगितलं, तुकोबाराया मी मागण्यासाठी हे काही केलं नाही, तुमची कृपा झाली म्हणून माझ्या हातामध्ये लेखणी आली आणि लिखाण करत गेलो. आणि त्यावेळेला त्याने सांगितलं काहीतरी मागा. मग संताजी महाराज जगनाडेंनी ठरवलं काय मागावं. तुकोबारांकडे मागावं तरी काय. मग असं काय मागितलं, काय मागितलं, तेव्हा तुम्ही ज्या वेळेला निज धामाला जाल त्यावेळेला मला या यमाच्या तावडीतून तुम्ही सोडवा आणि तुमच्या बरोबर निज धामाला घेऊन जा. एवढं फक्त ऐकलं. अंतकाळी माझ्या येती सोडवणे, अंतकाळीच्या वेळेला मला त्या यमाच्या तावडीतून सोडवा, दुसरं काही करू नका. बराचसा कालखंड निघून गेला. गेल्याच्या नंतर शेवटचं कीर्तन जगद्गुरु तुकोबारांचं देऊळ गावामध्ये झालं. आणि देऊळ गावामध्ये कीर्तन चालू असताना संताजी महाराज जगनाडे दिसलाच नाही. आणि जिकडं तिकडं काही वारकरी म्हणू लागले, संताजी महाराज जगनाडे गेला कुठं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, जा कोणीतरी लवकर त्या संताजी महाराज जगनाडेला बोलवा. आणि एक वारकरी धावत धावत गेला. धावत गेल्याच्या नंतर संताजी महाराज जगनाडे महाराज तेलाच्या घाण्याला घाणा हाकलत होते, तेल काढत होते. त्या वारकऱ्याने सांगितलं, तुम्ही एक काम करा, जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला आता चालले, तुम्हाला बोलवलंय. त्याने म्हटलं, बाबा तुम्हाला एक सांगू, एवढा एक घाणा होऊ द्या. काय म्हटलं, एवढा एक घाणा होऊ द्या, लगेच येतो. अक्षरशः तुम्हाला सांगू, संसाराच्या घाण्यानं आपल्यावर घाला घातला. आणि जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला निघून गेल्याच्या नंतर सगळीकडं लोकांची गडबडा लोलू लागली. त्यावेळेला गडबडा लोलत असताना त्यानं पाहिलं, संताजी महाराज जगनाडे धावत 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 आले. पाहता तो माझे सद्गुरु मावले गेले कुठं, माझे जगद्गुरु गेले कुठं, हा विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, कुठे गेले असतील माझे सद्गुरु मावली. जाऊ द्या म्हटलं, ऐका, जाऊ द्या म्हटलं, पण माझं वचन आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायनं मला वचन दिलंय. कारण मी ज्या वेळेला जाईल त्या वेळेला तुला 3 मूठ माती मी देईल. काय सांगितलं, 3 मूठ माती मी देईल. आणि तू माझ्या अगोदर गेला तर मी तुला 3 मूठ माती देईल, आणि मी गेलो तर तू मला 3 मूठ माती दे. विचार करू लागला संताजी महाराज जगनाडे. विचार करू लागले, जगद्गुरु तुकोबाराय तर सदैव वैकुंठाला गेले, आता 3 मूठ माती द्यायला मी कुठं जाऊ. आणि त्यांच्या लक्षात आलं, ठीक आहे म्हटलं, पण जगद्गुरु तुकोबारायांचं वचन त्यांना विश्वास होता की खोटं ठरणार नाही. म्हणून त्यावेळेला त्याने काय केलं, ठीक आहे म्हटलं, जाऊ दे. बराचसा कालखंड गेला, 30-32 वर्षाचा बाबा कालखंड गेला असेल. आणि त्यावेळेला संताजी महाराज जगनाडेला देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर पण ते तेली समाजाचे असल्यामुळे बाबा त्यांच्यामध्ये अग्नी दिला जात नाही, त्याला दफन केला जातो. आणि विशिष्ट प्रकारे असा खड्डा खोदला गेला. आळंदी पासून, पंढरपूर पासून, पैठण पासून, त्र्यंबकेश्वर पासून जितकं तीर्थक्षेत्र आहेत सगळ्या तीर्थक्षेत्राची लोक वारकरी तिथे आले होते. ऐका मंडळी,
आणि वारकरी तिथे आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं त्या खड्ड्यामध्ये संताजी महाराज जगनाड्याला ठेवलं. ठेवल्याबरोबर संताजी महाराज उठूनच बसले. मला तुम्ही सांगा, एखाद्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये गेलो आणि असं जर चित्र आपल्याला पाहिलं आपण डोळ्यानं, तर किती लोक थांबतील? पाहुणे तर लोक थांबलीच नाही, निघूनच गेले. गावकरी बाकी थोडं थांबलं तिथं. थांबल्यानंतर सकाळ बसून संध्याकाळपर्यंत तोच प्रयोग चालू होता. त्यावेळेला गावकऱ्यानं सांगितलं त्या बालूला, बालू अरे तुझ्या वडिलांचं प्रेत जाणो आणि तू जाणो. त्याला वाईट वाटलं. ज्या माझ्या बापानं जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा ज्याने निर्माण केला, गाथ्याचं लेखक झालं, इतका परमार्थ माझ्या वडिलांनी केला, त्या वडिलांना सोडून जाणं ते उचित नाही. म्हटलं मी नाही जाणार. म्हटलं आता तुमच्यावर, तुम्ही जा किंवा नका जाऊ. अरे काय करावं, एखाद्या वेळेला मेले म्हणावं तर उठून बसते आणि जिवंत म्हणावं तर पूर्ण झोपते. म्हटलं आता करायचं तरी काय. बराच वेळ निघून गेला आणि त्यानं काय केलं, बाजूला एक त्या स्मशानभूमीच्या तिथे झाड होतं आणि त्या झाडावर तिथं जाऊन बसला. रात्रीच्या वेळेला 2:15चा प्रसंग असेल. जगद्गुरु तुकोबराया वैकुंठातून खाली आले. येत असताना लख प्रकाश पडला बाबा, आणि प्रकाशामध्ये तो बालू दिसायला लागला. त्या बालूने वरूनच उडी मारली. म्हटलं बाबा जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही इतका वर्षातून तुम्ही आलं, बाबांचं बघा काय झालं. म्हटलं काय नाही, राहू दे. म्हटलं 2 मिनिटं तू थांब, तुला सर्व सांगतो. जगद्गुरु तुकोबरायनं काय केलं, एक मूठ माती घेतली त्याच्या मुखावरती सोडली, दुसरी मूठ माती घेतली त्याच्या मुखावरती सोडली, अशी 3 मूठ माती घेतली आणि 3 मूठ माती त्या संताजी महाराज जगनाडेच्या मुखावरती सोडल्यानंतर संताजी महाराज जगनाडे शांत झाला. आणि मग त्या बालूला सांगितलं, अरे गायी चारत असताना तुझ्या वडिलांना माझं वचन गेलं होतं. सारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तिने आकाराने, 3 मुष्टिका मृतिका देख तेव्हा लोपविले मुख, रामनामाचे धारकी आम्ही आलो मृत्यू रोखी. आलो म्हणे तुका संतून वया विष्णू लोका. मला सांगा, तुम्हाला जन्माला आल्याबरोबर त्यानं सुद्धा राहता आलं का? उपजते ते नाशे. जो जन्माला आलाय त्याला सुद्धा राहता येत नाही, पण त्यांनी त्यांचा काल साधला आहे का नाही. शेवटच्या क्षणाला त्यांनी काय मागितलं, देवा मला तुमच्या बरोबर निज धामाला घेऊन जा. गेले का नाही, आहे का नाही. प्रत्येकाला असा काल साधला पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांना 6वी माहिती असेल, महिला मंडळाला 6वी कधी येते, 5व्या दिवशी, आहे का नाही. पण ती 6वी महाराज रावणाचे पाय दाबाला होती. तुम्ही म्हणा रावणाचं पाय दाबाला 6वी गोळा असते काय, कारण तिला वेळच नसतो. 5 दिवस झाल्यानंतर तिला त्या ललाटावरती तिला अक्षर लिहायचे असतात, तुमची भाग्यदशा लिहायची असते. आणि मग त्यावेळेला अहो 33 कोटी देवता ज्या रावणानं बंदीशाळेमध्ये टाकली होती, तो रावण का साधा नव्हता. पण मी तुम्हाला या कार्यक्रमातून सांगून जाईल, सांगत असताना आचरण शुद्ध पाहिजे आपलं. एखाद्या वेळेला ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी मधील ओव्या कमी पाठ असतील तरी चालतील, जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग कमी पाठ असतील तरी चालतील, तुमची अभंग गौरणी भारुड कमी पाठ असतील तरी चालतील, पण आपली पत्नी सोडून समोर जी स्त्री दिसल ती आपली माऊली हे ज्या वेळेला आपल्या डोळ्यामध्ये ही भावना निर्माण होईल, त्या अर्थी खऱ्या अर्थानं तुमचा परमार्थ. नाही तर नाही बाबा. नाही तर परमार्थ म्हणजे काय, नुसती आनंदीची पंढरपूरची वारी केली आणि तुमच्या मधील काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जर जात नसतील तर वारी करून फायदा काय. आता अनेक साधन आहेत बाबा, बैठकीचं साधन सुद्धा आहे. तुम्ही उपासना करा, उपासना केल्यानंतर काय, तसं जर पाहायला गेलं बाबा, ज्या वेळेला रामदास स्वामींनी भगवान परमात्म्याला रामचंद्र प्रभूला साक्षात्कार झाला बाबा, त्यांना प्रसन्न करून घेतलं. काय त्यांची विद्वत्ता असेल.
रामदास स्वामी का साधे नव्हते बाबा. अहो संत आहेत ते. संत कशासाठी येतात? एखाद्या वेळेला ग्लानी येते धर्मावर आपल्या आल्यानंतर भगवंताला जन्म घ्यावा लागतो, तसं संतांना सुद्धा यावं लागतं. आणि त्यावेळेला गाढवं राखण्यासाठी गणपती बाप्पा त्या रावणाकडे होतं. त्या रावणाची संपत्तीचं वर्णन आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने केलंय. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत से संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी केवढी, सांगा ते कवडे गेली नाही. त्या रावणाची इतकी संपत्ती होती बाबा, एक चौकट जर विकली तर त्याला 10 वेळा पंतप्रधान होताना येतो. 10 वेळा. अशा कितीतरी त्याच्या चौकडी असतील. चौकडी जाऊ द्या. त्या लंकेमध्ये असणारे दगड ते सुद्धा सोन्याचे होते. त्याची चौकट कशी असेल. आणि त्यावेळेला त्या रावणाचं पाय दाबण्यासाठी ती सटवी होती. आणि त्या सटवीनं काय केलं, त्या रावणाचं पाय दाबत असताना तेवढ्यामध्ये रावणाला डुलकी लागली. रावण झोपला. तेवढं तिच्या लक्षात आलं, लंकेमध्ये कुठेतरी कोणातरी मुलगा झालाय आणि त्याला 5 दिवस झालं. म्हणून ती तिथं गेली आणि त्या मुलाच्या ललाटावरती तिनं दिलं. जी भाग्यदशा असते ती तिनं अक्षर दिली. आणि तिकडनं येत असताना नेमका रावण जागा झाला. रावणानं तिला विचारलं, अगं कुठे गेली होतीस? म्हटलं तुला काय माहितीये, मला सगळीकडेच भ्रमण करावं लागतं. मी वदपला आलो म्हणून वेणगावला जायचं असं नाही, मला सगळीकडे जावं लागतं. मग रावणाने तिला विचारलं, तुला एक सांगतो ऐक. म्हटलं काय? माझ्या कपाळावरती काय दिलंय ते मला तू सांग. तिनं सांगितलं, मला फक्त लिखाण येते, वाचता नाही येत. माझं काम फक्त काय आहे, लिखाण करण्याचं आहे. ते खातं अलग आहे. म्हटलं कोणाकडे खातं येते? म्हटलं ते ब्रह्मदेवाकडे. कारण या सृष्टीची निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव आहे. हे सगळं त्याच्याकडे, तो सांगल तुम्हाला. चल म्हटलं. ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काढा तुमची फाईल. म्हटलं कशासाठी? माझा मृत्यू नेमका कधी मला तुम्ही सांगा. त्यानं सांगितलं, बाबा वेळा झालास की काय? अरे असं कधी सांगता येत नाही. उद्या तुझं मरण असेल. मी आज जर सांगितलं तर तू घरातच बसून राहशील, बाहेर तर निघणारच नाही. म्हटलं तसं मला काही करताना येत नाही. म्हटलं तुम्ही काहीतरी करा, खोलून टाका. म्हटलं तसं मला काही करता येत नाही. मग पुढं काय? पुढं काय? म्हटलं पुढं नरक आहे. जर तुम्ही कर्म जर चांगली करत नसाल तर तुम्हाला तो फेरा चुकणार नाही बाबा. मग त्याने सांगितलं मला नरक दाखव. मग ब्रह्मदेव सटवी आणि तो रावण त्या नरकद्वाराजवळ आला. आणि आतमध्ये साखळदंड बांधलेला एक व्यक्ती होता आणि अशा 2 अतप्त सलया होत्या. ब्रह्मदेवानं सांगितलं, रावणा जितकी तुझी ताकद असेल, जितके तुझं सामर्थ्य असेल, तितकी जोरात लागत्या दरवाजावरती मार. 4 पावलं मागे फिरला. जितकी ताकद अंगामध्ये होती रावणाच्या, तितकी जोरात त्या दरवाजावरची लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर आतमध्ये साखळदंड बांधलेला त्या व्यक्ती होता. त्या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यामध्ये त्या दोन्ही डोळे फुटले गेले. त्याचे असे बोबुला बाहेर पडली आणि तो जोरात म्हणू लागला, ए मूर्खा, तुला काय समजत नाही का? म्हटलं इतकी जोरात लाथ मारतो. म्हटलं काय झालं? अरे तो लाथ मारल्याबरोबर माझे दोन्ही डोळे गेले. म्हटलं तुझी सुटका कधी आहे? रावण विचारतो त्याला, तुझी सुटका कधी? त्यानं सांगितलं, कोण तो लंकेचा रावण आहे. ज्या वेळेला त्याला इथं येऊन बांधतील तेव्हा माझी सुटका आहे. मला सांगा, इतका रावण, श्रीमंत असणारा रावण, त्याला सुद्धा चुकलं नाही बाबा. म्हणजे उपजेते ते नाशे. जो जन्माला आलाय त्याला राहता येत नाही. म्हणून प्रत्येकानं आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आईवडिलांची सेवा का करावी? कशासाठी करावी? कारण आपण आईवडिलांची सेवा केली तर आपल्याला पुण्य आहे त्याच्यापासून. स्वर्गामधले आपले पित्र आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा.
जर आपण पितरांचं जर केलं, बाबांचं जर व्यवस्थित केलं, आता त्यांच्या सुना असतील, त्यांची मुलं असतील, त्याने बाबांना शेवटच्या क्षणापर्यंत चांगला सांभाळला, हा खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल. कारण ज्या वेळेला महाराज आई वडिलांची आपण सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतात. आणि त्या वेळेला पुंडलिकानं काय आई वडिलांची सेवा केली, काय केली सेवा? अहो त्या पुंडलिकानं पुंडलिकाचा इतिहास पाहिला तर असं वाटतंय आपण काहीच पाप केलं नसेल, जितकं त्यानं आई वडिलांबरोबर बाबांना ज्ञात असत. कारण इथं मोठमोठे माणसं आहेत, अभ्यासू माणसं आहेत. ज्या वेळेला पुंडलिकराजा वेड्यासारखं करायला लागल्यानंतर त्याच्या आईवडिलांना असं वाटलं, बास झालं, म्हटलं याचं काहीतरी आपण लग्न केलं पाहिजे. पुंडलिकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बाबा पुंडलिकाची पत्नी आली. पत्नी आल्याच्या नंतर पुंडलिकानं विचारलं, मग अगं काय भांडी घासतेस, तुझे हात खराब होतील. मग तिला हाताने उठवायचं आणि स्वतः पुंडलिक ती भांडी घासायला लागला. हे पाहिलं कोणी? आईला पाहिलं. आईमध्ये ममत्व आहे, माया आहे. आणि त्यावेळेला आईनं पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये वात्सल्य भावाचा पाना फुटला. अरे पुंडलिका, अरे लहानाचा मोठा तुला मी केला, हे बघण्यासाठी आम्हाला ठेवलं काय? म्हटलं हे असं करू नको. अनेक प्रकारे त्या पुंडलिकाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पुंडलिका ऐकायला तयार नाही. असे बरेचसे दिवस गेले आणि मग पुंडलिकाच्या पत्नीला म्हणू लागली, पुंडलिकाची आई, अगं पतिव्रता स्त्रीचं लक्षण काय? ही पतिव्रता स्त्री अशी काय करते का? असं काय करू नको म्हटलं. हे ऐकलं फक्त पुंडलिकानं. ऐकल्याबरोबर पुंडलिकानं नको नको त्या आई वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता काही गोष्टी मी तर सांगत नाही. त्या ज्या वेळेला त्यांची कपडे एकत्रित केली, अशी बोचकी बांधली आणि ती बोचकी अशी बाहेर फेकून दिली आणि सांगितलं, या घरामध्ये थांबायचं नाही, निघून जा. पत्नी सुद्धा काही बोलत नव्हती. तुम्ही आलेत कोणाबरोबर? काही बोलत नव्हती. बराचसा वेळ निघून गेला आणि त्या वेळेला वडील म्हणू लागले आईला, पत्नीला म्हणू लागले, चल म्हटलं आता कुठं थांबते, इतका त्रास होत असताना आपण थांबणं योग्य नाही. तिनं सांगितलं, लहान लेकरू आहे, आईला वेगळीच माया असते. म्हटलं जाऊ दे, आज त्याची चुकी झाली पण पुन्हा त्याच्याकडनं चुकी होणार नाही. अगं तू सर, पुन्हा पुंडलिकानं वेगळंच प्रकरण केल्याच्या नंतर दोघही निघाले आणि गावामध्येच थांबले. आणि गावामध्ये थांबल्याच्या नंतर बराचसा वेळ गेला आणि त्या वेळेला काशीमधून कापडी आले होते. कापडी जसं जेजूरला जातो त्याला वाघ्या म्हणावं, अंबाबाईला जातो त्याला भगत म्हणावं, काशीला जातो त्याला कापडी म्हणावं आणि पंढरपूरला जातो त्याला वारकरी म्हणावं. आणि त्या वेळेला ते कापडी आले होते. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, असे ते कापडी आले. आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, बाबा जीवनामध्ये आल्याच्या नंतर आईवडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांना काशी तीर्थ यात्रा दाखवली पाहिजे. पुंडलिकाच्या मनामध्ये काही आलं नाही. ज्या वेळेला गावामध्ये काही लोक होती, बाबा मुलं होती, त्यानं काय केलं, अशी कावडी तयार केल्या. कावडी तयार केली. आई वडिलांना त्या कावडीमध्ये विशिष्ट प्रकारे ठेवलं आणि निघाले. निघत असताना बाबा पुंडलिकाच्या आई वडिलांना वाईट वाटलं. अरे त्यांना असं वाईट वाटलं की जन्माला आल्याच्या नंतर बाबा काशी तीर्थक्षेत्र एकदा तरी पाहिलं पाहिजे, जशी पंढरपूर पाहायला लागते. आमचे किसन बाबा शेट्टे सांगायचे, जन्माला आल्याच्या